नमस्कार मित्रांनो. तर 18 ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी आपल्याला खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की समर स्वानंदी यांचं जेवण होतं आणि स्वानंदी समरला मिठी मारते. स्वानंदी म्हणते, थँक्यू राजवाडे, माझा आजचा दिवस एवढा स्पेशल बनवण्यासाठी. ते दोघं खुश असतात, आनंदात असतात आणि तेवढ्यात घरातले बाकीचे सगळे येतात. मल्लिका, अंशुमन, सुष्मिता, ते डेकोरेशन, ते जेवण आणि स्वानंदी, समर एकमेकांच्या मिठीत बघून त्यांना आश्चर्य वाटतं. मल्लिका स्वानंदीकडे टक लावून बघत राहते. स्वानंदीने ड्रेस घातलाय, छान तयार झाली आहे आणि घरामध्ये एवढं डेकोरेशन केलं आहे. समरसुद्धा वेगळे कपडे घालून आहे. मल्लिका विचारते, स्वानंदी, समर, काय आहे काय आज? आज घरात पार्टी होती का? आजी म्हणतात, मल्लिका, पार्टी वगैरे काही नव्हती. आज समर स्वानंदी यांची डिनर डेट होती आणि पिंट्याने स्वतः सगळा स्वयंपाक केला आहे स्वानंदीच्या आवडीचा. हे सगळं बघून मल्लिकाच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि मल्लिकाला कळतं की या दोघांची डिनर डेट घरामध्ये व्हावी म्हणून आजी अधिरा यांनी प्लॅन केला होता आणि अधिराने मुद्दाम आपल्याला तिथे बोलवून घेतलं होतं. मल्लिका आपल्या रूममध्ये येते आणि ती अंशुमनला म्हणते, ही स्वानंदी आता खूप डोक्यात जायला लागली आहे आणि त्या समरला स्वानंदीसोबत डेटवर जायचं आहे. दोघांना डेट एन्जॉय करायची होती, दोघांना एकांत हवा होता आणि म्हणून त्या म्हातारीने आणि त्या अधिराने दोघांनी मिळून प्लॅन करून आपल्याला घरातून पिटाळून लावलं. तेवढं तिथे सुष्मिता येते. मल्लिका म्हणते, उद्या नागपंचमी आहे, आता दाखवते ना ही मल्लिका नावाची नागिन कशी डसते येते. आता स्वानंदी समर यांची डेट तर मल्लिकाने बघितली आहे. आता ती पुढे काय प्लॅन करते आणि मल्लिकाच्या या सगळ्या प्लॅनच्या खेळामुळे ती स्वतः कशी सगळ्यामध्ये अडकते, समोर कशी एक्सपोज होते, ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की स्वानंदी समरने दिलेला ड्रेस घालून छान तयार होते. इथे समरचीही सगळी तयारी झालेली असते. समर स्वानंदीला आवाज देतो आणि स्वानंदी खाली येते. स्वानंदी खूप सुंदर दिसत असते. समरने जे डेकोरेशन केले ते स्वानंदीला आवडतं. समर स्वानंदी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात. तर इथे रोहन, अधिरा यांच्या घरी सगळे मिळून स्वयंपाक बनवत असतात. मल्लिकाच्या हातून चुकून अंशुमनच्या अंगावर पीठ सांडतं. सगळे अंशुमनला हसायला लागतात. अंशुमनची चिडचिड व्हायला लागते आणि तो घरी जायचं नाव काढायला लागतो. रोहन आणि बाकी सगळे त्याला थांबवतात आणि रोहन स्वतःचे कपडे अंशुमनला घालायला देतो. अंशुमनची त्याच्यावरूनही चिडचिड चालू असते. तर इथे समरने जे डेकोरेशन केले ते बघून स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं. समर विचारतो, अहो स्वानंदी, काय झाले, तुम्ही का रडताय? स्वानंदी म्हणते, नाही हो, रडत नाही आहे, आनंदाश्रू आहेत. मी स्वप्नातही असं कधी पाहिलं नव्हतं. माझ्यासाठी कोणीतरी हे असं करेल, माझ्यासाठी कोणीतरी इतके एफर्ट्स घेईल. मला कधीच वाटलं नव्हतं की कोणीतरी भाग्यवान असेल, त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे एफर्ट्स घेणारा नवरा येत असेल. पण आता कळतंय मी ती भाग्यवान आहे. समर राजवाडे, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. माझं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे. समर म्हणतो, हे प्रेम असंच राहील. आणि स्वानंदी, तुम्हाला माहिती आहे, या प्रेमाचा पाया मैत्री आहे आणि आपली मैत्री कायम टिकून राहील. समरने स्वानंदीसाठी फ्रेंडशिप बँड आणलेला असतो. समर स्वानंदीच्या हातात तो फ्रेंडशिप बँड घालून देतो आणि आश्चर्य म्हणजे स्वानंदीने सुद्धा समरसाठी फ्रेंडशिप बँड आणलेला असतो. स्वानंदी समरच्या हातात तो फ्रेंडशिप बँड घालते आणि दोघं एकमेकांना हॅप्पी फ्रेंडशिप डे विश करतात. समरने स्वानंदीसाठी अजून एक सरप्राईज मोठं प्लॅन केलेलं असतं आणि तो म्हणजे स्वानंदीसाठी एक स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवलेला असतो. समर स्वानंदीला म्हणतो, समर स्पेशल हे जेवण तुमच्यासाठी, तुमच्या आवडीचं. स्वानंदी ते सगळे पदार्थ बघते आणि तिला अजून आनंद होतो. स्वानंदीच्या डोळ्यातून अजून पाणी यायला लागतं. समर म्हणतो, स्वानंदी, पुन्हा रडताय तुम्ही? स्वानंदी म्हणते, रडत नाही आहे, आनंद अश्रू आहेत. आता हे असे आनंद अश्रू आता कायम डोळ्यातून पळतील. तुम्ही याची सवय करून घ्या, तुम्ही खूप आनंद देताय. समर म्हणतो, आता मी ठरवले,
यापुढे आठवड्यातून एक दिवस का होईना पण मी स्वयंपाक करणार. स्वानंदीला पण बरं वाटतं. तर इथे रोहनच्या घरी स्वयंपाक तयार होतो. स्वयंपाक सगळे टेबलवर आणून ठेवतात आणि अंशुमन घरी जायचं पुन्हा नाव काढतो. मल्लिका म्हणते, झालाय ना स्वयंपाक, आता हे सगळे जेवतील, आपण जाऊ इथून निघून. सगळे म्हणतात, नाही नाही, अहो मल्लिकाताई, तुम्ही एवढा छान स्वयंपाक केलाय, पुरी भाजी, आणि मंदाकिनीने पुलाव केलाय, आता जेवूनच जायचं हां. मंदाकिनी म्हणते, जावई बापू, अहो तुम्ही इथे एवढ्या दिवसांनी आलायत, आता मी तुम्हाला जेवू घालणारच. आजी मल्लिकाला म्हणतात, मल्लिका, एवढे 10 वर्षात कुठल्याही प्रकारचं काम नाही केलंस तू, आत्ता केलंयस आज, खरंच कौतुक वाटतं तुझं. मल्लिका म्हणते, आई बस झालं ना, आपण जाऊ ना. रोहनच्या घरचे सगळे त्यांना थांबवतात आणि जेवणासाठी आग्रह करतात. मंदाकिनी म्हणते, मल्लिकाताई, अहो सॅलेड बनवायचं राहिले, चला आतमध्ये. मंदाकिनी मल्लिकाला सॅलेड बनवायच्या बहाण्याने आपल्या रूममध्ये घेऊन येते. मल्लिका विचारते, इथे का आणले मला तुम्ही? मंदाकिनी म्हणते, अहो काय चाललं होतं मगाशी बाहेर तुमचं, मला पाय धरायला लावलेत, किती बोललात तुम्ही मला. तुमची लेक कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना, ती धड वागत नाही आणि तुम्ही मला बोललात. मल्लिका म्हणते, हो मला माहिती आहे ती कशी आहे ते, अहो पण मी तरी काय करू, तिचा फोन आला, मला खूप काही काही बोलली आणि मग मला इकडे येऊन तमाशा करावा लागला. मी जर तुम्हाला ओरडले नसते ना आणि तुम्ही माझे पाय धरले नसते तर तुमचा गळा धरायची वेळ माझ्यावरती आली असती आणि म्हणून मला तुम्हाला एवढं सगळं बोलावं लागलं. पण मला एक कळत नाही आहे मंदाताई, तुम्ही डायरेक्ट म्हणायचं ना की जा आधी निघून इथून, चालती हो, तुम्हाला बोलता येत नाही. मंदाकिनी म्हणते, अहो मी खूप वेळा बोलली आहे, तिला हाकलून लावायचा विचार केला, पण तुमची लेक हट्टी आहे, घरातून हलेल तर शपथ, तिचं ह्या घरातून पायच निघत नाही. पण आता काय करायचं. त्या दोघी बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे आजी येतात. आजी म्हणतात, तुम्ही सॅलेड बनवायला आला होतात ना, आणि इथे काय करताय. मल्लिका मंदाकिनी घाबरतात आणि आपला विषय तिथेच थांबवतात. दोघीही बाहेर येतात आणि घरातले सगळे मिळून एकत्र जेवतात. तर इथे स्वानंदी समर एकत्र जेवतात. समरने स्वानंदीच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेले असतात आणि स्वानंदीला वचनही देतो, यापुढे तो स्वतः स्वयंपाक करेल. समर स्वानंदीला तिची एक इच्छा विचारतो. स्वानंदी म्हणते, माझी इच्छा म्हणजे पर्यावरणासाठी काहीतरी खास करायचं आणि आपलं वृद्धाश्रम आहे त्यासाठी काहीतरी करायचं. समर म्हणतो, अहो ते तर तुम्ही करताच, पण तुमच्यासाठी खास असं काय, जे पर्सनल तुमची इच्छा आहे ती सांगा. स्वानंदी म्हणते, पर्सनल इच्छा म्हणजे तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये कायम राहावं, मला तुमच्यासोबत प्रत्येक दिवस घालवायचे, प्रत्येक क्षण तुमच्यासोबत मला आता असायचे. समर स्वानंदीचा हात हातात घेतो आणि तिला वचन देतो की यापुढे आपण आयुष्यभर एकत्रच राहू. दोघंही एकमेकांना गुलाबजाम भरवतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.